नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी मक्याच्या पिठाची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 वाटी भरून असं मक्याचं पीठ घेतलेलं आहे। मक्याचं पीठ कसं असं थोडंसं साधारण असं दरदर असतं, जास्त एकदम बारीक असं नसतं। ह्या पिठापासून मी खूप साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। मेन म्हणजे ह्या पिठापासून मी ढोकळा बनवलेला आहे, भाकरी बनवलेली आहे। तुम्हाला जर ह्याच्या अजून कोणत्या रेसिपी पाहिजे असल्या तर जरूर मला कमेंट करून सांगा। आता ह्याचं काय करायचं, आपण भजी बनवायची आहेत। खूप साऱ्या जणांनी कमेंट मला केली होती की ह्या पिठाची भजी बनतात का, तर खूप छान बनतात एकदम। आणि रेसिपी पूर्ण बघा, रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। की भजीला जाळी कशी आतून येते, त्यासाठी काय करायचं असतं हे तुम्हाला सगळं सांगेन। खूप साऱ्या तर मी भजीच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तरी पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये क्लिअर सांगेन की जर कोणी नवीन असेल तर त्यासाठी तुम्हाला कळेल की कशी बनवली जातात ते। तर ह्याच्यामध्ये 1 वाटी मी मक्याचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा फक्त आपल्याला ह्याच्यात बेसन पीठ टाकायचं आहे। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर बेसन पीठ टाकायचं नसेल ना, तर बारीक 0 नंबरचा रवा असतो ना, तो जरी टाकला तरी चालू शकते। नाही तर 1 चमचा तुम्ही गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल, किंवा 1 चमचा तुम्ही ज्वारीचं पीठ जरी टाकलं तरी पण चालेल। आता हे सगळं साहित्य मी व्यवस्थित सांगितलेलं आहे तुम्हाला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे साधं पाणी। अर्धा ग्लासाला थोडंसं कमी असं मी पाणी टाकलेलं आहे। आता हे काय करायचं माहिती आहे का, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हातानेच घ्यायचं बरं का मिक्स करून, फक्त बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्या काय अजून बघा, हे जे आपण टाकलं होतं ना चण्याचं पीठ, त्याच्या गाठीसुद्धा बघा ह्याच्या मोडलेल्या नाही आहेत, तशाच आहेत, नुसतं मिक्स केलेलं आहे। कारण हे जे असतं ना मक्याचं पीठ लगेच वळून घेतं पाणी, तर ह्यात आपल्याला अजून थोडं पाणी टाकायचं आहे। पीठ दरदर असल्यामुळे बघा कसं होतं, ह्यात जरा तुम्ही कोमट जरी पाणी टाकलं तरी पण चालू शकते। आता एकूण आपण फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता ह्याला काय करणार आहे बघा, एकदम हलका हात आहे माझा कसा, हलक्या हाताने ह्याला 5 ते 7 मिनिट ह्याला फेटून घ्यायचं। आता ह्या पिठाचा कलर बदली होत नाही। जर हेच पीठ तुम्ही 5 ते 7 मिनिट चण्याच्या डाळीचं फिटलं की नाही, तर ती पिवळं असतं की नाही तर थोडं थोडं सफेद दिसतं, ह्याचा पण थोडा कलर चेंज होणार, जास्त होणार नाही। एकदम हलक्या हाताने हो काय असं 5 ते 7 मिनिट झालेलं आहे बघा। एका साईडनं असं मी फेटत आलेले एकदम हलक्या हातानं, तर तुम्हाला दिसत असं साधारणसा कलर चेंज झालेला आहे। आणि जे आपण ह्याच्यामध्ये चण्याच्या डाळीचं जे पीठ टाकलं होतं ना, कशासाठी टाकायचं, जे मक्याचं पीठ असतं ना ते एकदम दरदर असतं। मग जर तुम्हाला नसेल टाकायचं ना, तर तुम्ही ह्याच्यामध्ये मग गरम पाणी टाका आणि 5 मिनटं झाकून ठेवा, मग तुम्हाला त्याची भजी चांगली बनवता येतील। पण त्याला जरुरी आहे बघा, 1 चमचा तुम्ही कोणतं पण 1 ते 1.5 चमचा गव्हाचं पीठ म्हणा, ज्वारीचं पीठ म्हणा, चण्याचं डाळीचं पीठ म्हणा, हे टाकणं तर गरजेचं आहे। किंवा मग मूग डाळी बारीक करून त्याचं पीठ जरी टाकलं तरी चालेल। मस्त असं बघा फेटून घेतलेलं अशा पद्धतीत झालेलं, एकदम हलकं पीठ होतं आणि भजी आपली एकदम जाळीदार आणि चविष्ट होतात कधी पण। अशा पद्धतीत पीठ झालं पाहिजे बघा, मस्त असं बघा। आता हे फेटून झालेलं आहे, हे तर आपण आता साहित्य टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये बघा मीडियम आकाराचे 2 कांदे मी असे बारीक कापून घेतले, जास्त बारीक पण नाही कापलेले, पण शक्यतो बारीक कापले तर अजून चांगलं। त्याच्यामध्ये एक 10 ते 12 बघा एक कढीपत्त्याची पानं मी बारीक अशी कापून टाकली होती, त्यानं काय होतं टेस्ट छान येते। छोटा अर्धा चमच्याला कमी असा ओवा मी चोळून घेतला होता हातावर। 1 चमचा धने जिरे पावडर, असे दरदरे कुटलेले आहेत, नुसते धने पावडर जरी टाकले तरी पण तुम्ही चालू शकते। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, बारीक देठं पण घेतलेले आहेत बघा कोथिंबीरचे। त्याच्यामध्ये टाकायचे हिरवी मिरची, थोडंसं जिरं, 2च पाकळ्या लसणाच्या आणि एकदम थोडासा तुकडा मी आल्याचा असा कुटून घेतलेला आहे। आता जर तुम्हाला जर घालायचं नसेल ना आलं लसूण, तरी नाही घातला तरी चालेल। हिरवी मिरची जरी नुसती कुटून टाकली तरी पण चालेल। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर। हिंग पावडरनं काय होतं माहिती आहे का, आपण कुठली पण गोष्ट खाल्ली की नाही की ते थोडंसं आपल्याला त्रास होत नाही मग खाल्लेल्याचा, त्यामुळे थोडीशी हिंग पावडर, ओवा जरूर टाकावा। थोडीशी टाकायची हळद, ही आपली घरची हळद आहे। हळदीच्या पण मी 3 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये टाकणार आता चवीप्रमाणे मीठ। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। साहित्य टाकल्यानंतर बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जर चण्याच्या डाळीचं पीठ जर टाकायचं नसलं तर तुम्ही 1.5 चमचा तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता, पण एकदम बारीक दळलेलं असावं, कारण हे दरदर आहे त्यामुळे मी बारीक दळलेलं सांगते टाकावं। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडासा एकदम बघा 2 चिमूट मी खायचा सोडा घेतलेला आहे। त्याच्यावर आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया, थोडंसं टाकायचं, त्याच वाटीत बघा मी पाणी घेतलेलं आहे आणि आपण चांगलं मिक्स करून घेऊया। सोडा जरी नसेल टाकायचं ना, चांगलं फेटून घेतल्यावर 1 चमचाभर उकळतं तेल जरी टाकलं ना
तरी पण पुष्कळ होतं. आता आपण लगेच बनवायला घेऊया. सोडा टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे. खूप जणांच्या अशा कमेंट होत्या, मी पहिल्या पण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी सोडा वापरलेला नाही आहे. तर आज मी ह्याच्यामध्ये सोडा वापरलेला आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं जरुरी आहे सोडा वापरणं. जर नसेल वापरायचं तर जसं 5 ते 7 मिनिट घड्याळात बघून फेटून घ्या. फेटल्यानंतर एक उकळतं तेल 1 चमचाभर टाका, मिक्स करा आणि भजी बनवायला घ्या. तरी पण तुमची भजी जाळीदार मस्त होतील. तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि आपल्याला ह्या भज्यासाठी ना गरमच तेल पाहिजे, जास्त असं उकळलेलं वगैरे नको, पण गरम पाहिजे. गॅस केला आहे मी बारीक, कारण की मी बोलस्तोवर तेल गरम झालं होतं. आता भजी कशी माहिती आहे का, माझी रेसिपी तुम्ही कोणी बघितली असल्या तर मला जरूर कमेंट करून सांगा. मी थोडीशी मोठी मोठी बनवते, छोटीसुद्धा बनवू शकता तुम्ही, आपल्या आवडीप्रमाणे आहे. असं काय नाही मोठी बनवल्यानंतर चांगली होतात, छोटी बनवल्यानंतर चांगली होत नाही, तसं काय नाही. तुम्ही छोटीसुद्धा बनवू शकता. आता मी थोडीशी सोडून घेते. ह्याच्यावर पाहिजे असलं तर तुम्ही 2-4 हिरव्या मिरच्या पण चिरून टाकू शकता. सोडून घेतल्यात बघा. गॅस मी बारीक केला होता कारण तेल चांगलं कडक गरम झालं होतं. परत गॅस करणार आहे मी मीडियम. हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे, त्यामुळं मी बारीक मोठा तुम्हाला हमेशा सांगत असते. खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की सोडा टाकल्यानंतर जरूर जाळीदार भजी होतात. तर मी तुम्हाला त्यातली एक गोष्ट सांगते. जरी तुम्ही चण्याच्या डाळीच्या पिठाचे जरी बनवले का नाही, त्याला चांगलं फेटून घेतलं तर सोडा टाकायची बिलकुल जरूर पडत नाही. ह्याला कसं माहिती आहे की मक्याचं पीठ आहे, थोडंसं दरदर असतं, ह्याला सोडा टाकायची गरज आहे. ती पण तुम्हाला मी सांगितलं, चांगलं फेटून घ्या, उकळतं तेल टाका तर खूप छान होतील. सोडा टाकायची पण गरज नाही आहे. गॅस आहे मीडियम आणि आपण ह्याला चांगलं गोल्डन कलरवर फ्राय करून घेऊया. आता आपण काय करू, ह्याला हलवून घेऊया. तर भजी एकदम बघा लगेच टाकली की वरती आली होती. थोडंसं ह्या भजींना कसं माहिती आहे का, फ्राय करायला थोडासा वेळ लागतो. पण मी अजून एकदा सांगते रेसिपीमध्ये की ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही पीठ तुम्हाला 1.5 चमचा टाकायला लागेल एका वाटीसाठी. 2 चमचे जरी टाकलं तरी पण चालू शकते. पण खूप छान भजी, चवदार भजी होतात. जरूर करा. आता ह्याला काय करते, गोल्डन कलरवर फ्राय करून घेते. मस्त असा बघा कलर आलेला आहे. अशा पद्धतीमध्ये फ्राय करायचे. 2-4 मिरच्या जरी टाकल्या तरी चालेल. आता आपण हे काढून घेऊया. काढून घेताना पण थोडी थोडी काढून घेते अशा पद्धतीमध्ये बघा. तेलकट वगैरे होत नाहीत आणि ही भजी सेम अशीच संध्याकाळपर्यंत राहतील. तुम्ही संध्याकाळपर्यंत ठेवा, अशीच्या अशी राहतील. एक भजी तुम्हाला मी गरम गरम लगेच तोडून दाखवणार आहे. हे बघा, आहे का, वरून एकदम कडक आणि आतून जाळीदार, एकदम क्रिस्पी आणि चवीला आपला तू लागतात. करून बघा. झटपट रेसिपी आहे. खूप साऱ्या ह्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सांगितल्या गोष्टी जर तुम्हाला राग तर येत नाही ना, रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.